18 पगड जाती धर्मातले सगळे गावातले एकत्र गुणा गोविंदानी नांदत होते का नाही? त्या व्यक्तीनं एका प्रवर्त समाज म्हणत नाही, ओबीसी एससी एसटी आणि मराठा समाजामध्ये अंतर पडलं. ते कुठून पडलं? आज माझा मराठा समाजाला सुद्धा नम्र जोडून, माझ्या बंधू भगिनींना सुद्धा हात जोडून विनंती आहे, हे अंतर फक्त या दोन ओबीसी आणि समाजात अंतर विलीन पाडत नाही, तर तुमच्याशी सुद्धा दगा फटका करतोय. उदाहरणादिशी 13 कोटी जनतेच्या समोर हाते साहेब मदाचा या ओबीसीत येऊन नाही, तर खरा फायदा मराठा समाजाचा सुद्धा ईडब्ल्यूएस मध्ये जाऊन आहे. ओबीसी त्या लोकांना सर्वपासून ते राज्याच्या नेतृत्वात घुसायचं म्हणतायत. त्या समाजाची भावना नाही, मराठा समाजाची. बरं, पिटवून पिटवून म्हणतो तरी काय? अरे कधी कधी माणूस असण्याची, कधी कधी जिवंत असण्याची, हे सगळं ऐकून याची सुद्धा मनाला भीती वाटते. माननीय मुख्यमंत्र्याची आयमाय काढली. भुजबळचं माझं तर काहीच सोडलं. मला तर कधी पण अरे 42 आज आरक्षण त्याच्या ओबीसीचं आरक्षण हक्कावरच्या आरक्षण देऊ द्यायचाच नाही. आणि या महाराष्ट्रात पुन्हा छत्रपती शिवाजी स्वराज्यात उभा केलेला गावगाडा सुद्धा आपल्याला चालव, ही सुद्धा जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. माणसात माणूस ठेवला नाही हो. तर काही आहे का? आपल्याच बीड जिल्ह्यातलं गाव आहे, गावाचं नाव घेत नाही. पंचायत निवडणुका लागल्या, सख्खे दोन भाऊ ह्याने किती येडे केले होते माणसं बघा साहेब. सख्खे दोन भाऊ दोघांनी पॅनल उभा केला एकमेकाच्या विरोधात. एका भावाचा पॅनल निवडून आला, दुसऱ्याचा पडला. सत्ता पक्षात असलेला पंचायत समितीचा काही निधी पंचायत समितीच्या सदस्याकडून त्यानं पंचायतीच्या विकासासाठी नेला, आणि त्याचा सख्खा भाऊ म्हणतोय तू त्याला कसं आणलंस, तू एका मायबापाचा आहेस का? इतका विष पेरावा, एवढा विष पेरलेला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला, या पुरोगामी महाराष्ट्राला, या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का?
अरे आपलं आरक्षण हक्काचं कोण कसं नेतंय ते बघू.